हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। चेंबूर दुर्घटनेच्या अहवालावरून महापौर आणि आयुक्तांमध्ये संघर्ष। चौकशी समितीच्या अहवालावरून महापौर संतापल्या। कंत्राटदार जबाबदार धरल्यानं ऋतू तावडेंची नाराजी। धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये बॅनरबाजी। भावी कॅबिनेट मंत्री म्हणून बॅनर्सवर उल्लेख। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा जयंत पाटलांना इशारा। जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये, अधिवेशनात केलेल्या आरोपांनंतर धस आक्रमक। एनडीएमध्ये जाण्याबाबत शरद पवार गटामध्ये चाचपणी। जयंत पाटलांच्या नेतृत्वात आमदार खासदारांची बैठक झाल्याची माहिती। अंतिम निर्णय शरद पवारच घेणार असल्याची ही माहिती। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला राष्ट्रवादीतूनच आव्हान। राष्ट्रीय अध्यक्षपदाची फेरनिवडणूक घ्या, राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांची मागणी। ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व। नागपुरात उभाटाच्या रामरक्षा आंदोलनाचा वाद पेटणार। आंदोलनानंतर भाजप मंदिर परिसरामध्ये महायज्ञ करणार। इगतपुरीमध्ये पर्यटकांवरील हल्ल्याप्रकरणी 9 जणांना अटक। तरुणीची छेड काढल्यावरून झाला होता वाद। सासू आणि अंध पतीनं मिळून आईसह बाळाला विहिरीत ढकललं। अंध बाळ जन्माला आल्यानं हत्येचा प्रकार। बाळाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी। जळगावाच्या किनगावातली दुःखद घटना। रिक्षावाल्याशी अनैतिक संबंधातून पतीची हत्या। पतीचे 3 तुकडे करून टाकले जंगलात। 11 महिन्यांनी फुटलं बिंग। नवी मुंबईच्या ऐरोलीतला धक्कादायक प्रकार। सलग तिसऱ्या दिवशी श्रीरामपूर बंदची हाक। हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर बेमुदत बंदची हाक। गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध उद्या निघणार महामोर्चा। धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणी धक्कादायक खुलासे। 6 महिन्यामध्ये 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री झाल्याचा संशय। चालू आठवडा सुद्धा कोरडा जाण्याची शक्यता। 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्ह। हवामान विभागाची माहिती। सुपर अल्निनो नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक तीव्र होणार। सध्या मराठवाड्यामध्ये दुबार पेरणीचं संकट। विदर्भामध्ये जलसाठे आटले। राज्यामध्ये पाऊस ओसरताच भाजीपाला प्रचंड महागला। किरकोळ बाजारामध्ये भेंडी, गवार, ढोबळी मिरची 1,200 रुपयांच्या घरात। नवी मुंबईतून आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं। पहिल्या 3 आठवड्यामध्ये अबुधाबी, दुबईसाठी सेवा। आखातात जाणाऱ्यांसाठी सुविधा। देशभरातल्या शाळा कॉलेजेसमध्ये सर्वंकष लैंगिक शिक्षण लवकरच लागू केलं जाणार। केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती। महागाईला लक्ष्मण रेषा ओलांडली। किरकोळ महागाई दर 4.38%वर। व्याजदर कपातीची शक्यता धुसर। अमेरिकेनं होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये पुन्हा लागू केली नाकेबंदी। सुरक्षेच्या बदल्यामध्ये ट्रम्प 20% शुल्क आकारणीच्या तयारीत। फिफा वर्ल्ड कप मध्ये आज पहिली सेमीफायनल। फ्रान्स स्पेन आमने सामने येण्याची शक्यता।